हे जे शिवाजी महाराजांबद्दल घाण बोललं जात आहे, संभाजी महाराज अय्याशी करत होते म्हटलं जाते, त्यांचा बाप बदलला. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, प्रशांत कोरटकर नावाचा एक बिनडोक मनुष्य काल रात्री इंद्रजित सावंत यांना फोन करून असं म्हणत होता की तुमचा छत्रपती शिवाजी महाराज पळपुटा होता, पळून जायला निघाला होता, ब्राह्मणांनी त्यांना वाचवलं, त्यांचा इतिहास एका ब्राह्मण माणसाने लिहिला, त्याच्यामुळे जगापर्यंत गेला, नाही तर कुठच्या कुठं गेला असता तुमचा शिवाजी महाराज. त्याच्यानंतर तो म्हणाला की शिवाजी महाराजांचा बायोलॉजिकल बाप हा तो दादोजी कोंडदेव आहे, म्हणजे एका ब्राह्मणाचा मुलगा आहे शिवाजी महाराज. किंवा नंतर तो अजून हे म्हणाला की आता ब्राह्मणांची सत्ता महाराष्ट्रामध्ये आलेली आहे, त्याच्यामुळे सांभाळून राहा, नाही तर तो जो परशुराम आहे की नाही, त्या परशुरामाचा जो भाला आहे परशु, तो तुमच्या मागच्या भागामध्ये भोगसू. अशा भाषेमध्ये एक अत्यंत गाणेरडा गलिच्छ मनुष्य इंद्रजित सावंत यांना धमकी देत होता. ह्या मनुष्याने फक्त इंद्रजित सावंत यांना धमकीच दिली असं नाही आहे, तर यांनी आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचं दैवत असलेलं, अख्खा महाराष्ट्र काय भारतभरातले करोडो युवक ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून प्रेरणा घेतात, त्यांच्याकडून न्याय, नीती आणि आदर्श शिकतात, या शिवाजी महाराजांना काय पद्धतीने बदनाम करत होता हे तुम्ही पाहिलंय. याचं पूर्ण रेकॉर्डिंग मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटीच लावून देणार आहे. पण तो हे जे काही बोलला त्याचं रेकॉर्डिंग ऐकलं, मला इतका संताप झाला, मला असं झालं बाप रे, हा मनुष्य इतक्या कॉन्फिडेंटली कसं काय बोलू शकतो आणि इतका घाणेरडा बोलतो. म्हणजे याला हे सांगायचं होतं, याला शिवाजी महाराजांबद्दल तर बिलकुलच प्रेम नाही आहे, मात्र त्याला सांगायचं फक्त इतकंच होतं की शिवाजी महाराजांचा जो काही पराक्रम आहे, जो काही जग पराक्रम जाणतो, तो केवळ ब्राह्मणांमुळेच आहे. त्यांचा जन्म एका ब्राह्मण माणसाच्या पोटाला झालेला आहे, त्यांना मिळालेले जे गुरु आहेत ते पण कसे ब्राह्मण होते, त्यांनी जे काही काम केलेलं त्याच्यामध्ये ब्राह्मणांनी वाचवलं म्हणून ते कसे वाचले, आणि नंतर ते गेल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज हे कसे पळून जात होते, पळपुटे होते थोडक्यात असं म्हणायचं या घाणेरड्या माणसाला. आणि नंतर तो म्हणतो की ब्राह्मणांमुळे ते वाचलेले आहेत, आणि पुढे तो म्हणतो की ते झाल्याच्या नंतर त्यांचा इतिहास एका ब्राह्मण मनुष्याने लिहिला म्हणून तो जगापर्यंत गेला. आणि त्यांनी नाव सांगितलं भालजी पेंढारकर नावाच्या माणसाने हा इतिहास जगापर्यंत नेला. त्या घाणेरड्या मनुष्याला माहित नसेल तर भालजी पेंढारकरनी संभाजी महाराजांचा खूप मोठा अपमान केलेला आहे. संभाजी महाराज हे अय्याशी करत होते हे त्याने त्याच्या नाटकांमध्ये लिहिलेलं आहे. आणि हाच कोरटकर या रेकॉर्डिंग मध्ये अजून हेही म्हणतो की संभाजी महाराज कसे अय्याशी करत होते हे पण सांग. हे सगळं हा माणूस का बोलला इंद्रजित सावंत यांना, तर त्याचं एक महत्वाचं कारण आहे, ते म्हणजे हा पुरावा. काय आहे हा पुरावा, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे छावा सिनेमा आल्याच्या नंतर एक वाद उभा राहिला आणि शिर्के कुटुंब जे रस्त्यावर आलं, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, कोर्टापर्यंत धाव घेतली. ते असं म्हणाले की संभाजी महाराजांना पकडून देणारे जे गणोजी शिर्के आहे हे सिनेमात दाखवलंय, गणोजी शिर्के वाट दाखवत आहेत मुकर्रब खानाला. तर ते म्हणाले की असा कुठलाही पुरावा नाहीये. तर असा कुठलाही पुरावा नसताना सिनेमामध्ये का दाखवलं, कारण हा सिनेमा करोडो लोकांच्या मनापर्यंत जातो आणि त्यामुळे एक फॅमिली बदनाम होते जी की झाली. महाराष्ट्रातल्या हजारो लोकांनी शिर्केंना शिव्या दिल्या, तुम्ही नपुसक व्हा, तुम्ही काय नसबंदीची शस्त्रक्रिया करून घ्या, इथून पुढे तुम्ही आडनाव बदला, नाव बदला, विष पिऊन मरून जा, अशा प्रकारे लोक शिर्केंना बोलत होते. का तर शिर्केंनी वाट दाखवली, हे सिनेमात दाखवलंय. पण खरं आहे का तसं, ते त्याचे पुरावे जर असते तर मी सुद्धा मानलं असतं. पण सरकारला जेव्हा विचारलं की तुमच्याकडे पुरावा आहे, पुराभिलेख संचलनालयाला आहे, आरटीआय टाकून प्रश्न विचारला होता शिर्केंबद्दल पुरावा आहे का, तेव्हा सरकारच म्हटलं होतं की यांना पकडून दिल्याचे ऐतिहासिक संदर्भ अथवा पुरावे आमच्याकडे नाहीये, हे डॉक्युमेंट बघा, हे सरकार म्हणालं. त्याच्यानंतर इंद्रजित सावंत म्हणतात की कोणी पकडून दिलं ह्याचा अजूनही पुरावे सापडले नाहीये. पण संदर्भ, समकालीन संदर्भ जर पाहायला गेलं तर एक फ्रान्सिस मार्टिनची डायरी दिसते, जी त्या फ्रान्सिस मार्टिननी तेव्हाच लिहिलेली आहे. तो फ्रेंच गव्हर्नर होता इकडच्या भागामध्ये, त्याच्यापर्यंत जे काही आलं तेव्हा त्यांनी आपल्या डायरीमध्ये हे लिहून ठेवलं होतं. आणि त्यांनी त्या डायरीमध्ये हे लिहिलं होतं की संभाजी राजांच्या कित्येक ब्राह्मण सल्लागारांनी राजांशी बेईमान होऊन मोगलास त्यांच्या मुक्कामाची वर्दी दिली, असं फ्रान्सिस मार्टिन लिहितो. हे इंद्रजित सावंतांनी सांगितलं की त्याच्या डायरीमध्ये हे लिहिलेलं आहे. आणि अजून आपल्याला पुरावे शोधावे लागतील, संशोधन करावं लागेल. आता कोण ब्राह्मण सरदार होते हे पण यांनी लिहिलेलं नाहीये, ते त्याला माहिती नसेल मे बी.
आता हा 350 वर्षापूर्वीचा ऐतिहासिक पुरावा फक्त त्यांनी सादर केला. इतिहासकारांचं काम हे असतं की जे तथ्य आहे, जे मिळालं, जे कागद मिळाला तेव्हाच्या काळातला तो फक्त पुढे ठेवणे. त्यांनी तो ठेवला. ह्या पुराव्याशिवाय अजून कुठलाही पुरावा तेव्हाच्या काळातला नाहीये संभाजी महाराजांना पकडून देण्याबद्दलचा. हा त्यांनी दाखवला. तर त्याच्यावरनं चिडलेला हा प्रशांत कोरटकर नावाचा मनुष्य, जो स्वतःला त्या परशुरामी कुळातून आलेला समजतो आणि तो इंद्रजित सावंत यांना धमकी देतो की तू कुठं आहे, कोल्हापुरात तुझ्या घरी येऊन तिथे येऊन भोगसू आणि काय करतो ते करून घे. इंद्रजित सावंतांनाही मानावं लागेल. इतक्या संयमाने म्हणाले आणि हा माणूस इतका घणघण शिव्या देत होता. परशुरामाचे संस्कार, कोणाचे संस्कार आहेत हे, तो इतका घाणेरडा काय काय बोलत होता आणि इंद्रजित सावंत अत्यंत शांततेने उत्तर देत होते. किंवा इंद्रजित सावंत पुढे हेही म्हणाले, तुला काय करायचंय ते कर, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, शाहू महाराजांचा मावळा आहे, मी घाबरत नाही. आणि याला म्हणतात मावळा. संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांचे विचार म्हणजे काय हे कधीच घाबरले नाही. एवढी मोठी सत्ता आहे औरंगजेबाची, केवढी दिल्लीपासून ते खालपर्यंत सत्ता होती. ते घाबरले असते तर एवढं त्यांचं नाव झालंच नसतं, पण ते घाबरले नाही. कॉन्फिडन्स होता, जे बरोबर आहे ते मी करणार. इंद्रजित सावंत तेच म्हणतात. नाहीतर दुसरं कोणी असताना आतापर्यंत माफी मागून निघून गेला असता तो राहुल सोलापूरकर सारखा. एकदा म्हणाला की महाराजांनी लाच घेतली, नंतर म्हणतो सॉरी 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 सॉरी. इंद्रजित सावंत म्हणतात जो पुरावा आहे ते मी बोललेलो आहे आणि त्यात काहीही चुकीचं नाहीये. आता हा जो प्रशांत कोरटकर आहे ह्याच्याबद्दल समाजामध्ये आपल्या लोकांना काय वाटतंय का? का नुसते तुम्ही ते छावा चित्रपट बघणार, तिथं रडणार, तिथे ऍक्टिंग करणार, हो हो रडू आलं आणि मग ते रील्स करून टाकणार, फेसबुकवर स्वतःचे फोटो टाकणार? की हे जे शिवाजी महाराजांबद्दल घाण बोललं जातंय, संभाजी महाराज अय्याशी करत होते म्हणलं जातंय, त्यांचा बाप बदलला जातोय, याच्याबद्दल त्याला काय बोलायचं ते बोलणार. सरकारकडे मागणी करायला पाहिजे की आत्ताच्या आत्ता त्याला अटक करावी. ज्या पद्धतीने तो बोलत आहे त्याच्यावरून लक्षात येते की तो म्हणतो की तू ब्राह्मणाचं नाव का घेतलं. अरे ब्राह्मणाचं नाव ह्या माणसाने घेतलं ना मार्टिननी, याच्यापेक्षा दुसरा पुरावा असेल तर तू आणून दाखव. आणि ब्राह्मण याचा अर्थ काय, ब्राह्मण कुठलीच जात वाईट नसते. संभाजी महाराजांसोबत, शिवाजी महाराजांसोबत सगळ्याच जातीतल्या लोकांनी गद्दारी केलेली आहे, कुणा एका जातीच्या माणसांनी केलेली नाहीये. त्याच्यामुळे जे लिहिलेलं आहे ते सांगत असेल एखादा इतिहासकार, याचा अर्थ बदनाम्या नसता होत. त्यामुळे हा महाराष्ट्र इथला पुरोगामी विचार, फुले शाहू आंबेडकरांचा विचार आपल्याला टिकवायचा असेल तर आपल्याला आज इंद्रजित सावंत यांच्या बरोबर उभं राहावं लागेल आणि सरकारकडे मागणी करावी लागेल की ह्याला पटकन प्रशांत कोरटकरला अटक करा आणि त्याची नार्को टेस्ट करा. तुझे आज बोलतोय ना त्याची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि खरं खोटं हे जगाच्या समोर, सगळ्यांच्या समोर, पब्लिक समोर झाली पाहिजे ही टेस्ट लाईव्ह. आम्हाला कळलं पाहिजे कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारा हा महाराष्ट्र आहे. त्यांनी शिकवलेलं धाडस आजही महाराष्ट्रातल्या हजारो मनगटांमध्ये आहे. काही मुठभर लोक हे शंड झालेले असले, घाबरगुंड झालेले असले किंवा यांच्या छत्रीखाली, छत्रछायेखाली जाऊन बसलेले असते संघी विचारांच्या, मनुवादी विचारांच्या, तरी बाकीचे सगळे लोक महाराष्ट्रातले असे झालेले नाहीयेत. ते ठामपणे इंद्रजित सावंत यांच्यासोबत उभे आहेत. आज मला या सगळ्या गोष्टींवर हे सांगायचं होतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की सांगा. संभाजी महाराज अय्याश होते हे सांगा ना त्याच्यामध्ये. नाही, ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा. कोणी वाचवलं? बाजीप्रभू नसते तो महाराज नसा जिवंत, लक्षात ठेवा. अरे कोणी सांगितलं तुम्हाला? नवीनच काय नवीनच? बाजीप्रभू महाराज गेले तुमचे पळून. कोण? तुमचे महाराज गेले पळून. पळून गेले? मग काय बोलताय तुम्ही? इतिहास पूर्ण वाचा, लक्षात घ्या. नाही, ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही, लक्षात घ्या. काय होणार नाही म्हणजे? ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही. तुम्ही असाल ना, तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं, असं मी नाही म्हणत. तो जो कोणता रेफरन्स दिला तुम्ही? कोणता दिला रेफरन्स? ब्रिटिशांचा पुस्तक वाचा ना, सांगा ना लोकांना जेम्स लेननी काय म्हटलं तर, हु इज द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी, सांगा ना मग लोकांना. ते कशाला घाणेरडं सांगू? का ते घाणेरडी गोष्ट? ती घाणेरडी गोष्ट सोयीस्कर सांगाल का? उद्या कोणी तुम्हाला काय माहित आहे शिवाजी महाराज? मग तुम्हाला माहित काय बोलताय लोकांना? तुम्हाला माहित आहे? तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना, लक्षात ठेवा, ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, लक्षात घ्या. तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा, ब्राह्मणांची ताकद काय आहे? शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं.
तुम्ही आपल्याला कुठलं एबीपी माझा आणि कोणतं एबीपी कोणतं चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी करू नका. ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एक दिवस, आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो. किती मराठी एकत्र करा तुम्ही, लक्षात घ्या. या 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 दम असेल तर या. समजलं. शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी काय बोललो विषारी, काय बोललो विषारी बोलले तुम्ही? कुठल्या रेफरन्सने बोलले, कुठल्या पुस्तकाच्या रेफरन्सने बोलले तुम्ही? काय माहिती तुम्हाला? कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला, मला सांगा ना. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता. लक्षात घ्या. हो का? तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं. लक्षात घ्या. आता ऐका, तुमचं नाव काय? बाबासाहेब पुरंदरे कोण होता? ब्राह्मण होता. ऐका इतका द्वेष इतका. तुमचं नाव काय? काय बोलताय तुम्ही? माझं प्रशांत कोरटकर. गुगलवर सर्च करा. प्रशांत कोरटकर. इथनं पळायचं काय? हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात. चिवतिया मादर चोट. हॅलो मादर चोदा. हा तुझ्या बँचो साले हरामखोर. रेकॉर्ड कर, रेकॉर्ड तुझ्या बापाला. ब्राह्मणाला बोलशील ना, बँचो तुझी गाड मारून टाकील. लक्षात ठेव. कोल्हापूरला येऊन माहीत माझ्या तुझा ब्राह्मणाचा शब्द काढशील ना, ज्या दिवशी परशु गाडीत घुसवील माझा सुद्धा. लक्षात ठेव. तुला तिथे मारेल बघ. परशुरामाला की नाही आमच्या श्रीरामानं 4 वेळा पराभव केला. तुम्ही साले मादरचोद लोक आहे. तुम्ही ब्राह्मणांना फक्त टार्गेट करता. हरामखोर हो. तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही. ब्राह्मणाची बुद्धी आहे म्हणून मादरचोद तुम्ही लोक आहे साले हरामखोर. सांगितलं तू जे काय बोललाय भोवसडीचे हो. तुम्ही काय करता? अरे मूर्ख. इतिहास काय, कोणता इतिहासकार आहे तू? तुझ्या घरातील मारील मादरचोद. तू जास्त करू नको. ब्राह्मणाबद्दल ज्या बोलशी लक्षात ठेव. हा तुझा फायनल कॉल आहे. याच्यानंतर ब्राह्मणाबद्दल एक शब्द काढशील ना, ब्राह्मणाबद्दल काही जाहीर काय तुला सांगतो. कोण बामण आणि कुठली काय असली उडवते. संभाजीराजाने अरे संभाजीराजाने हत्तीच्या पायी देऊन मारले हन्नाजी दत्तला. तुला हत्तीच्या पायी द्यायचो साल्या हरामखोरा. दी की काय सांगतो? संभाजी महाराज मारलं माझा. हत्तीच्या पायी देऊन मारलं संभाजीराजाने आमच्या तुझ्या हन्नाजी दत्तला. तुझी लायकी कळते. उद्या भेटू. काय भेटू? तू सांगतो साला भारत. ओके सांगतो तू हरामखोरा. मला तुझ्या शिव्या दिल्यास ना त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मला देता येतात. तुझ्यावर संस्कार आहेत ना ते तुझे पेशवाईचे. तू लोकांच्या ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला? चिवतिया ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला? बाबासाहेब पुरंदरेने काय लिहिलं इतिहास ते वाच पहिले. तुला बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे. तुला याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे. तुला पेंढारकर बद्दल प्रॉब्लेम आहे. अरे त्या पेंढारकरनंच संभाजी महाराजांची बदनामी केली. मोहित्यांची मंजुळात थोरातांची कमला पिक्चर काढून. तू सांगू नको. तेव्हा केलं ना. तेव्हा काय नाही केलं तुम्ही? तुम्ही कुठे गेले होते? त्याला तू करायचं होतं ना. शिर्के ब्राह्मण होता का? संभाजी महाराजांना फसवणारा शिर्के कोण ब्राह्मण होता का? हरामखोरा. बघ लई शहाणा आहेस. तिथं नागपूरमध्ये तुझ्या मायाची साल्या हरामखोर. बघ तुला तुझ्या शिव्या दिल्यास की नाही त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मी देऊ शकतोय. काय माझ्यावरती संस्कार नाही. तुझे संस्कार ते आहेत. आई बहिण शिव्या द्यायचे काय सगळे शिव्या. चाटू चाटू तुम्ही मोठे झाले भोसडीचे. शहाणा आहे तुझा. फुट ब्राह्मणाचे पाय चाटू चाटू मोठे झाले तुम्ही काय सांगता? आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. याच्या बद्दल निषेधाचा एक शब्द तरी नक्कीच लिहिला पाहिजे. उगाच शिवाजी महाराजांचे पिक्चर पाहून रडण्यात काय अर्थ नाहीये. त्यांची ही अशी होत असणारी बदनामी ही लगेच थांबली पाहिजे. थांबते. धन्यवाद.